नमस्कार सर्वांना, राधे राधे. प्रिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्री पौर्णिमाविषयी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सुवासिनी स्त्री ही वटसावित्रीचा सण हा साजरा करते, कारण की वटसावित्रीच्या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी उपवास पकडत असते आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असते आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच काही असे प्रश्न पाहणार आहोत जे प्रत्येक महिलांना पडत असतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुमची मासिक पाळी आली तर या दिवशी पूजा करावी का? तर नाही. मासिक पाळी चालू असताना वटसावित्रीची पूजा करणे अमान्य आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी फक्त कथा श्रवण करू शकता आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता व उपवास पकडू शकता. आता दुसरा प्रश्न पडतो की गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का? तर गर्भवती महिलांनी प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यापर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. त्यानंतरच्या महिन्यात वडाच्या झाडाची पूजा करू नये. परंतु या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती ही की या दिवशी तुम्ही पूजा करू शकता, वडाच्या झाडाला फेरा सुद्धा मारू शकता, पण दुसऱ्या सुवासिनी महिलांची या दिवशी ओटी भरायची नाही आहे, कारण की तुमच्या ओटीमध्ये बाळ आलेला आहे. त्यामुळे तुम्ही इतर स्त्रीची ओटी भरू नये. आणि तसेच या दिवशी तुम्ही उपवास न केलेलाच बरा, कारण की ते तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगले राहत नाही. त्यामुळे गर्भवती असल्यास या दिवशी उपवास पकडू नका. या दिवशी तुम्ही कथा ऐकली तरी तुम्हाला पूजेचे फळ प्राप्त होईल. तिसरा प्रश्न आहे की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? तर सगळ्यात पहिले या दिवशी पांढरा, काळा, निळा आणि जांभळा हे डार्क कलर सोडून इतर कोणतेही कलर तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. सर्वात जास्त शुभ कलर म्हणल्यावर लाल किंवा हिरवा आणि पिवळा आहे, किंवा इतर कलर या दिवशी तुम्ही धारण करू शकता, किंवा तुमच्या मनाने कोणतेही तुम्ही कलर धारण करू शकता. फक्त पांढरा, काळा, निळा हे कलर चुकूनही धारण करू नका. आता काही जणांचा प्रश्न पडतो की वटसावित्रीच्या दिवशी किती प्रदक्षिणा माराव्या? तर वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला 7 किंवा 108 किंवा तुमच्या घरामध्ये जी परंपरा आहे त्या परंपराने जेवढ्या प्रदक्षिणा मारल्या जातात तेवढा मारा आणि त्यानुसार पूजा करा. आणि ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे आणि ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे अशांनी या दिवशी सौभाग्याचे सामान हे माहेरकडूनच घ्यावे अशी परंपरा आहे. जर तुमच्याकडे ही परंपरा नसेल तर काही हरकत नाही आहे. जी परंपरा आहे त्या परंपरेने तुम्ही पूजा करा. तसेच झाडाच्या फांदी चुकूनही तोडू नये, कारण की या दिवशी आपण ज्या झाडाची पूजा करतो त्या झाडाची फांदी तोडल्यास आपल्याला शुभ फळ प्राप्त होत नाही. आता काहीचा प्रश्न राहतो की आमच्या घराजवळ वडाचे झाड नाही तर काय करावे? तर त्या दिवशी तुम्ही एखाद्या कागदावर वडाच्या झाडाचे चित्र काढू शकता किंवा वडाच्या झाडाचे फोटो सुद्धा विकत आणू शकता आणि ते ठेवून त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. इथे प्रश्न आहे फक्त श्रद्धेचा, त्यामुळे तुम्हाला जशी घडेल तशी तुम्ही पूजा करू शकता. पण वटसावित्रीची पूजा करताना ही गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे सगळ्यात पहिले एक सुपारी घेऊन गणपतीच्या स्वरूपात त्याची पूजा करावी आणि नंतरच वडाची पूजा करावी. असे केल्यास तुम्हाला वटसावित्रीचे पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते. वटसावित्रीची पूजा झाल्यानंतर तिथे उपस्थित ब्राह्मण असल्यास त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि आपल्यापेक्षा मोठ्या स्त्रियांचा सुद्धा आशीर्वाद घ्यावा आणि तुम्हाला जे घडेल त्यानुसार त्या दिवशी ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. तर आता पाहूया की वटसावित्री पौर्णिमा कधी आहे. तर यावर्षी 2025 ची वटसावित्री पौर्णिमा ही कॅलेंडरमध्ये 10 जूनला लिहिलेली आहे आणि पौर्णिमा ही 11 जूनला दाखवलेली आहे. तर पूजा कधी करावी? तर यावर्षी वटपौर्णिमा ही 10 जून 2025 मंगळवारी आलेली आहे आणि पौर्णिमा 10 तारीखला 11:35 सुरू होत आहे आणि 11 तारीखला दुपारी 1:35 समाप्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही 10 तारीखलाच मंगळवारी पूजा करावी. तर पूजा करण्याची वेळ ही सकाळी 8:52 पासून ते दुपारी 2:05 पर्यंत आहे. यावेळेस तुम्ही वडाच्या झाडाचे पूजन करायचे आहे. ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्की इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती होईल. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.